महापालिका निवडणूक रंगत वाढली असून बंडोबांचं बंड थंड करण्याचं आवाहन नेत्यांपुढे होते। बहुतांश ठिकाणी नाराजांनी तलवार मॅन केल्यानं भाजपचे इतर पक्षांना दिलासा मिळाला। काही प्रभागांमध्ये मात्र बंडखोरी कायम असल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी महापौरांचा 164 जणांनी माघार घेतली। त्यानंतर आता 80 जागांसाठी 469 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे। अकोला महापालिकेच्या 20 प्रभागातील 80 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र, शिवसेना शिंदे गट स्वबळावर रिंगणात उतरले आहेत। शिवसेना ठाकरे गट सुद्धा स्वबळावर मैदानात असून काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटात आघाडी झाली आहे। उमेदवारांची नावं पुढे येताच इच्छुकांमधील नाराजीचा स्फोट झालाय। अंतर्गत प्रचंड खदखद समोर आली। भाजपनं 62 जागांवर उमेदवार दिले तर राष्ट्रवादीसाठी 14 जागा सोडल्या। भाजपमध्ये उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा होती। काहींना उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी इतर पक्षांचा पर्याय किंवा अपक्ष अर्ज दाखल केले। अपक्ष अर्ज दाखल असलेल्या बंडोबांनी मुदतीत माघार घेण्यासाठी नेतृत्वाकडून प्रयत्न करण्यात आले। भाजपच्या माजी महापौर सुमनताई गावंडे, काँग्रेसचे माजी महापौर सुरेश पाटील, भाजपचे माजी उपमहापौर राजेंद्र गिरी, माजी नगरसेवक गोपी ठाकरे यांच्यासह इतरांनीही माघार घेतली। त्यामुळे भाजपला दिलासा मिळाला। माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे पुतणे व माजी नगरसेवक आशिष पवित्रकार यांची अपक्ष उमेदवारी मात्र कायम आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या नाराजांनी देखील रिंगणातून माघार घेतली। काँग्रेसमध्ये 1 ते 2 ठिकाणी बंडखोरी झाली आहे। 80 जागांसाठी एकूण 777 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। छाननीतील ते 58 अर्ज बाद ठरले। 719 दाखल अर्ज होते, त्यातील एकूण 164 उमेदवारांनी आज माघार घेतल्याचं महापालिका निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे। विभाग क्रमांक 1 मधून 24, 2, 25, 3, 26, 4 व 5 प्रत्येकी 32 आणि विभाग 6 मधून 25 उमेदवारांनी माघार घेतली आहे। या 164 उमेदवारांच्या माघारीनंतर आता रिंगणात 469 उमेदवार राहिले आहेत। माघारीनंतर राजकीय समीकरण स्पष्ट झाले असून बहुतांश ठिकाणी दुरंगी तिरंगी लढत होणार आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।